शहरातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत असून अनेक माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. मात्र निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातच खरी राजकीय चित्र उलगडत असते असे सांगत शिंदे गटाने आपली रणनीती सावधपणे आखत असल्याचेही स्पष्ट केले. प्रत्येक प्रभागात उमेदवार देण्याची तयारी सुरू असून इच्छुकांची मोठी फळी पक्षाकडे तयार आहे. युतीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री प्रताप सरनाईक यांच्यात चर्चाही झाल्याचे अमोल शिंदे यांनी सांगितले. महापालिका निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतरच पक्षांतर्गत हालचालींना अधिक वेग मिळणार असून महायुतीतून निवडणूक लढण्याची तयारी पूर्ण असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. शहरात भाजप आणि राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग सुरू असतानाच शिवसेना शिंदे गट देखील शांत बसलेला नसून योग्य वेळी राजकीय पत्ते उघड करू असा इशारा अमोल शिंदे यांनी दिला. आगामी काळातील राजकीय समीकरणे अधिक रंजक होण्याची चिन्हे त्यांनी यावेळी स्पष्टपणे दाखवून दिली. सोलापूर महानगरपालिकेसाठी शिवसेना पक्षाकडून आदरणीय शिंदे साहेबांच्या आदेशानुसार प्रभाग वाईज बांधणीचं काम सुरू आहे. जिथं जिथं शाखा आहेत तिथल्या ज्या पदाधिकारी जिथं नेमलेले आहेत तिथले बूथ बांधण्याचं काम सुरू आहे. जे इच्छुक उमेदवार आहेत त्या उमेदवारांच्या मुलाखती संदर्भात येणाऱ्या काही दिवसातच तारखा जाहीर होतील. त्या लोकांना संपर्क करून त्या लोकांची नेत्यांची त्यांची भेट घालून देण्यासाठी योग्य ती वेळ साधून काही लोकांना प्रवेश सुद्धा त्यामध्ये दिले जातील. गेल्या वर्षभरात झालेली लोकसभा असेल, गेल्या वर्षाखाली झालेली विधानसभा असेल, यामध्ये शिवसेना पक्ष महायुती म्हणून लोकांसमोर गेलेला आहे. त्याच्यामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार लोकसभेत होते त्यांचं इमाने इतबारे काम केलंय, विधानसभेच्या उमेदवारांचं काम केलंय. त्यावेळेस त्यांनी आम्हाला शब्द दिलाय की शिवसेनेला सन्मानपूर्वक युती करून सोबत लढूयात आणि आम्हाला असा विश्वास आहे की देवेंद्रजी दिलेला शब्द पाळतील, आम्हाला दिलेला शब्द ते पूर्ण करतील आणि शिवसेना पक्षाच्या सर्व ज्या आमच्या इच्छुक असलेल्या जागा आहेत त्या आम्हाला देतील आणि महायुती म्हणून आम्ही येणाऱ्या काळात लढू. नाही, सोलापूर महानगरपालिकेत 102 जागा आहेत, पण आमच्या शक्तीप्रमाणे आम्ही त्याच वेळेस त्यांना 25 जागेसाठी शब्द घेतला होता आणि त्यांनी आम्हाला 25 जागा देण्याचा शब्द दिलाय. आज तर आम्ही त्या गोष्टीवर ठाम आहोत आणि ते होईल असं आम्हाला अपेक्षित आहे. जिथं जिथं शिवसेनेची ताकद आहे त्या जागा आम्ही मागण्याकरता आग्रही आहोत. बूथ बांधणी सुरू आहे, पदाधिकारी तर नेमून झालेले आहेत, पण जिथं जिथं इच्छुक अजून काही आदर पक्षातनं सुद्धा आमच्याकडे येत आहेत त्या लोकांचा सुद्धा ताकदीचा अंदाज घेऊन तिथं सुद्धा उमेदवार उभं करण्याचा आमचा प्लॅन आहे. पक्ष वाढवण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. प्रत्येक जण आपापल्या पक्षाची ताकद वाढण्याकरता प्रयत्न करतायत. भारतीय जनता पार्टी काही लोकांना प्रवेश करून घेत आहेत. राष्ट्रवादीचे काही नेते आले, त्यांनी अजितदादांच्या नेतृत्वात काही लोक घेतलेले आहेत. पण संपूर्ण महाराष्ट्रात माहित आहे की एकनाथ शिंदेचा करिश्मा कसा असतंय. ते जेव्हा जेव्हा लक्ष घालतील तेव्हा चांगले चांगले लोक आपल्याकडे इथे असलेले तुम्हाला दिसतील. म्हणजे वादळापूर्वी नाही असं कुठेही नाही आहे. शिंदे साहेबांनी या गोष्टीची, ते मोठे नेते आहेत, त्यांनी सांगितलंय जे राज्यात चालू आहे त्याबद्दल बोलण्याचा अधिकार त्यांना आहे. त्यांनी त्याच्याबद्दल वक्तव्य सुद्धा केलेलं आहे. सोलापूर महानगरपालिका, सोलापूर शहर जिल्ह्याचा विषय बघितला तर कुठेही अशी परिस्थिती नाहीये की आम्हाला अडचण होईल. अशा पद्धतीने आमचा मित्रपक्ष आत्ता तरी वागताना दिसत नाही.